ऑन टॉप। फिर एक बार कल्पेश 22 शॉट है खेला है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। प्रोडक्शन है वहां पे, दो दो खिलाड़ी भागते हुए आए, तब तक बल्लेबाजों ने आसानी से एक रन हासिल किया। उत्साह है यहाँ, कहा डगआउट में मुबीन राउत, नावेद, वसीम सब देखते हुए कि ना हमारे खिलाड़ियों में टैलेंट है, खेल सकते हैं। शॉट खेला मिड विकेट के क्षेत्र में, गेंद जाती हुई। प्रोडक्शन है वहां पे, केवल और केवल एक रन मिलेगा। आफ्टर कंप्लीशन ऑफ सेकेंड ओवर स्कोर इज 24। मुबीन भाई, जिस हिसाब से वालवटी बैटिंग करे इसका मतलब द लाइट इज परफेक्ट। यस मुबीन भाई, ग्राउंड का एटमॉस्फेयर देखते हुए बहुत अच्छा इस ग्राउंड को सजाया है जुई वाले ने, और बहुत अच्छी लाइटिंग्स वगैरह है। लाइट्स में कोई भी ईबर्ड्स नहीं है, कम ज़्यादा नहीं है, प्रॉपर जितना लाइट्स चाहिए नाइट टूर्नामेंट के लिए वो परफेक्ट है। और इस सब चीज़ के पीछे जुई के बच्चों का हाथ है, स्पेशली ज़हूर भाई, फ़ाहद भाई और सोबान वगैरह, इन लोग का साथ है और इन लोग की मेहनत है। yes, this is the Mubin Raut from Walwati. Thank you very much. And over to Jasim. खरंच आपल्याला पाहायला गेलो तरी परत एकदा बॅक टू दी क्रिकेट पळतोय. संघाची धावसंख्या 25, 2 षटकाचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आलं. इथे सुद्धा पाहूया सिंगल भेटेल का, पाहूया पूर्ण होईल का, आणि पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धावा पूर्ण. एकच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. संघाची धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचले 26. 26 या आकड्यावर फक्त आणि फक्त संघ 3 धावा दूर असेल. खरंच पहिल्या षटकामध्ये आपल्याला भरपूर समाचार मिजियाफ घेताना पाहायला भेटले. त्यानंतर षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी. इथं सुद्धा चेंडू पाहिलं थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एकच धावा जोडली जाईल. एकच्या सहाय्याने परत एक हलक्या वाटचालीने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 या आकड्यावर. खरंच पाहायला गेलो षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये योग्य गोलंदाजी करणे सुद्धा गरजेचे आहे, पण धावा थोड्याशा जास्त गेल्या 2 षटकामध्ये. पहिला फटका साधण्याचा प्रयत्न पाहायला गेलो थोडं सिंगलच भेटेल. सिंगल आता आपल्याला सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतोय. फलंदाज सुद्धा माहिती आहे सामना आता जवळ आलेला आहे. सिंगल डबलने सुद्धा आम्ही जिंकू शकतो, आम्ही विजय मिळवू शकतो. त्याच प्रकारे आपल्याला प्रदर्शित पाहायला भेटतो. एकच धावा टीम दूर असेल. 28 धावा धावफलकावर जोडले गेल्यात. एकच धावाची आशा अपेक्षा आवश्यकता आहे टीम मोहम्मद 11 वालवटी या संघाला. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. परत एकदा फटका सजवला. क्षेत्ररक्षक होते पण क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. सिंगल भेटेल आणि या सामन्यामध्ये अर्थात विजयी होणारा संघ ठरेल मोहम्मद 11 वालवटी संघ. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तशी शुभेच्छा. आणि पराभूत होणारा संघ नासिर 11 पोलादपूर हार्ड लक. कैप्टन ऑफ किजलोली फैसल शिरडेकर, प्लीज टॉस बॉक्स में आइए. सलमान कारविनकर या फैसल शिरडेकर, बोट captain from Kijloli, Al Fateh Kijloli. Yeah, that is the Faisal Shirdekar. Please come on. Speed up, Salman. Speed up. हम मैचेस अंडर लाइट खेल रहे, इसका मतलब क्या है? दुनिया में पेट्रोल और डीजल इतना महंगा हुआ है कि पेट्रोल और डीजल खरीदना मुश्किल हुआ है. तो एक एक सेकंड हमारे लिए इंपॉर्टेंट है. यस लतीफ भाई, दिस इज द टॉस बिटवीन लाला 11 वरन. दिस इज द आमिर कुरुपकर एंड दिस इज द कैप्टन ऑफ किजलोली सलमान कारविनकर. और लतीफ भाई मेरे पास है टॉस के लिए. इट्स अ टॉस टाइम. दिस इज द चैंपियन एंड वॉरियर्स. बहुत कोई भी जो चाहिए हो. यस आमिर कुरुपकर, Latif bhai, you take the toss and Amir Kurupkar ne Juve Warriors champion. Yes, Salman Karvinkar win the toss and selected to फील्डिंग करेंगे हम पहले. Selected to field first. सलमान पूछेंगे हम बाद में जब मैच स्टार्ट होगा. तो इस मैच के मैन ऑफ द मैच मिजियाफ इसहाक. यस इसहाक फ्रॉम वालवटी. 1 ओवर और 3 विकेट लिए इसहाक ने. वाह क्या यंग टैलेंट है.
शफील उस्ते मेरे पास आइए, या आपके हाथों से मैन ऑफ द मैच देशमुख स्टोर की तरफ से एक कोल्ड ड्रिंक। यार खुश किया है आज साले खान भाई ने, देशमुख स्टोर ने, कि हमारे भाई ने। और अकबरी ट्रैवल्स, कहां भी जाए आप, उम्रा का सीजन है, हज का सीजन है, और भारत में या भारत के बाहर जहां भी जाए आप टूर के लिए, अकबरी ट्रैवल्स ही है आपके लिए। दिस इज द इसहाक। इसहाक कुछ बात करेंगे ना? करो। यस तो Al Fateh Kinloli win the toss and selected to bowl first. चलो अंपायर कौन है इस मैच के लिए? बिलाल कौन? बिलाल और फहद हाफिज साहब, आप दोनों अंपायर जाइए ताकि क्षेत्र रक्षण 1 मिनट में लगना चाहिए। मैंने पहले कहा है कि इस महंगाई के दुनिया में डीजल और पेट्रोल खरीदना आसान नहीं है, तो हम डीजल और पेट्रोल के लाइट के नीचे खेल रहे, 1-1 मिनट महत्वपूर्ण है। तो प्लीज अल फतेह किजलोली जाके अपना शतरक्षण लगाइए। ओवर टू मनोज सर। देखो सलमान, ये लेट नहीं होना चाहिए क्योंकि हम लाइट के नीचे खेल रहे हैं, और मैं हर बार आपको अंडरलाइन कर रहा हूं क्या कि पेट्रोल और डीजल महंगे हैं, ये होना नहीं चाहिए। फटाफट आपके प्लेयर जाके शतरक्षण लगाए। आतिफ पालेकर है, जुनेद पालेकर आए, फैसल शिरडेकर आए, तो प्लीज शतरक्षण लगाए फैसल। ये मेरे सामने या अताउल्ला पलवकर आई है, आए, उनका स्वागत कर रहे हैं अताउल्ला पलवकर। माज 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 अताउल्ला पलवकर का स्वागत करें आपके हाथों से। और ये किधर है अपना अब्दुर्रहमान? कहां है जी? क्या अब्दुर्रहमान दुस्ते? अताउल्ला पलवकर, इनका स्वागत। माज के हाथों एक शाल उनके लिए और फूलों की माला। हर वक्त ये खिलाड़ी होते हैं और ये प्रेक्षक होते हैं। हर कोई प्रेक्षक 50-50 किलोमीटर दूर यहां आया है। क्यों? क्योंकि जू वॉरियर्स ने एक टूर्नामेंट को ऐसा आयोजन किया है कि हर कोई अपने आंखें खोल के देखता रह गया है। यस, ओवर टू मनोज सर। हेलो, हेलो। तर शुक्रिया, धन्यवाद जमाने सर। यस, अल फतेह किजलोली, स्पीड अप प्लीज, स्पीड अप। आप हर चीज जानते हैं कि मैचेस होना है, बाद में क्या होगा, टफ होगा आपके लिए कि मैचेस 4 ओवर के। हम नहीं चाहते और न चाहेंगे भी, क्योंकि हर मैच 4 ओवर का हो। तो प्लीज शतरक्षण लगाइए। जुई वॉरियर्स प्रेझेंट आपण आहोत जुई चॅम्पियन ट्रॉफी मध्ये, आणि आपण पाहतोय फ्लड लाईट मध्ये नाईट टुर्नामेंट ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षकाला ही क्रीडा स्पर्धा आपल्या डोळ्यात सामोरून घ्यायची आहे। एपी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे। पहिली रजनी, आणि या पहिली रजनीमधला सामना क्रमांक 3, एका बाजूला अल फतेह किजलोली तर दुसऱ्या बाजूला लाला 11 वरन यांच्यामधला सामना जरूर होणार आहे। टॉस बॉक्समध्ये आपण सलमान यांना पाहिलं की टॉस जिंकल्यानंतर निर्णय त्यांनी सांगितला की आम्ही पहिल्या 4 षटकामध्ये गोलंदाजी करायचा मागच्या 2 सामन्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, आणि हा अनुभव घेऊनच आता अल फतेह किजलोली या मैदानामध्ये पहिल्या 4 षटकामध्ये गोलंदाजी करणार आहेत। जुई वॉरियर्स यांचं कौतुक करणं गरजेचं आहे। जुई वाल्यांच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची, त्याहीपेक्षा आज आपण पाहतोय अख्ख्या गावाने प्रेम केलेली क्रीडा स्पर्धा अर्थात जुई चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौथा पर्व आहे, आणि पहिलं पर्व हे फ्लड लाईट मधलं नाईट टुर्नामेंट ठेवण्याचा एक वेगळा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहताय
नदीकाठचं हे मैदान, साईडला जुई गाव, आणि या जुई गावचं आणखीन एक वैशिष्ट्य नक्की जेव्हा जेव्हा क्रिकेट समालोचनासाठी येतो, एक गाव अनेक वस्ती परंतु एकतेची क्रीडा स्पर्धा, सगळ्यांचं स्वागत असतं. आणि एकीचं बळ काय असतं तर नक्कीच तुम्हाला एपी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर पहा ही स्पर्धा. किंबहुना नक्कीच जुईच्या ऐतिहासिक मैदानात या. एका बाजूला आपण पाहतोय समुद्राला मिळणारी ही महाडवरून येणारी नदी, जी सातत्यपूर्ण इथे मासेमारी किंबहुना रेती व्यवसायासाठी ओळखली जाते. आणि या मैदानाला लागून असलेले स्लाइडली हलकसं ग्रास असलेले हे मैदान सातत्यपूर्ण आपण डे क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं, परंतु पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंटचं आयोजन या स्पर्धेच्या निमित्ताने केलेलं आहे. आणि खूप जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कल पाहायला गेलं तर LED लाईट लावलेली आहे, तुमच्या आल्या क्षणी तुमच्या नजरेत बसेल. आणि खूप सारं जबरदस्त आयोजन, प्रेक्षकांना बसायला आपण पाहतोय चेअर्स आहेत. आणि आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा आयोजकांनी ज्या प्रकारची आसन व्यवस्था केलेली आहे ते पाहून आज खुश होत आहेत. चर्चा आहे या क्रीडा स्पर्धेची, परंतु चर्चा आता तिसऱ्या सामन्याची करूया. चला, दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी. किंजलोली संघ, आपण 12th मॅन. जेव्हा मॅचला सुरुवात होईल त्याच्या अगोदरच या, कारण आयोजकांनी खूप सारं चांगलं आयोजन केलेलं आहे. आणि एक सूचना जरूर देतोय, तुमचा कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जर सापडला किंबहुना गेला तर 2 रनची पॅनल्टी असेल. ही नक्कीच तुम्हाला पहिल्यांदाच सूचना देतोय. त्याचप्रकारे आणि नक्कीच तुमचे सेफ्टी गार्ड काय असतील ते तुम्ही बाहेरच परिधान करून यायचं आहे. आतमध्ये कोणत्याही प्रकारच्या मुवमेंट तुमच्या नक्कीच चालणार नाही. मॅचच्या दिशेने रुख करूया, मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर आघाडीचे 2 बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. लाला 11 वरणचे, तर स्ट्राईक एंडला रिझवान पेवेकर आहेत, तर नॉन स्ट्राईक एंडला अल्तमश खुडोपकर. हे 2 तगडे ताकदवान आपण पाहतोय खेळाडू वरण विभागातून येत आहेत. सातत्यपूर्ण बिरवाडी असोसिएशन मध्ये खेळतायत आणि खूप कमी वेळात या 2 खेळाडूंनी आपल्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला केलेल्या आहेत. रिझवान पेवेकर सातत्यपूर्ण आपल्या संघाला लीड करतायत, परंतु याही धर्तीवर पारंपरिक युद्ध आपल्याला क्रिकेटच्या पटलावर पाहणार आहेत. कारण एका बाजूला किंजलोली, दुसऱ्या बाजूला वरण. पहिल्या बॉलला सुरुवात होत आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळला, जागा बनवली. तिकडे पाहतोय प्रोटेक्शन नव्हतं, परंतु बघता बघता क्षेत्ररक्षक गेले. एक सिंगल आली आणि रिझवानने आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. शांत खेळ आहे. मागील 2 सामने आपण पाहायला भेटलं तर खूप कमी स्कोरचे झाले, त्यामुळे नक्कीच आमच्या जस्मिन भाईंना सुद्धा खूप कमी वेळ भेटला समालोचन करण्यासाठी. खूप सुंदर आवाज आहे आणि मंडणगड तालुक्यातून बिलॉंग करतायत आणि आज क्रिकेटच्या पटलावर एक मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. तर जुनेद आहेत अल्फत्ते किंजलोलीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण नवीन चेंडूला नक्कीच अंजाम देताना. यावेळेला खोलात टाकलाय, आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल क्लिअर केलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह, मैदानाच्या आतमध्ये फटका पाहायला गेला आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सिंगल जरूर आलेली आहे. अल्तमश कुडुपकर या नावाची चर्चा सध्याच्या घडीला दक्षिण रायगडमध्ये आहे आणि या खेळाडूने आपल्या स्वतःला सिद्ध केलंय. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून अल्तमश यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्याच्या घडीला मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून, स्थानिक आयकॉन म्हणून यांच्याकडे खूप मागण्या आहेत आणि तेच अल्तमश सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये अल्फत्ते किंजलोलीच्या माध्यमातून जुनेद पुन्हा एकदा यावेळेला आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये सातत्यपूर्ण हे फटके खेळताना रिझवानला आपण जरूर पाहतो. थोडेसे कमी झुकतायत, जागा बनवतायत आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टार्गेट केला जातो शॉर्ट ऑफ चेंडूला आणि तोच फटका मागील काळात पाहायला गेला. जुनेद यांचं पॉवर प्लेचं पहिलं P1चं षटक चालू आहे. 3 चेंडू खर्च केले गेले आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलच्या जोरावर 3 धावा खर्च केल्या. चांगली गोष्ट सध्याच्या घडीला किंजलोलीसाठी. परंतु याही वेळेला
हो 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 उजव्या यष्टीवर चेंडू मार्गस्थ केला आणि या चेंडूच्या कशा प्रकारे पिचिंग केली आपण AP लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर पाहू शकता. सुंदर पिचिंग पंचांच्या उजवीकडून आले, थोडेसे का होईना उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि हो डॉट बॉल सुद्धा आलाय. चौथा चेंडू डॉट आलाय आणि जुनेदने पुन्हा एकदा आपल्या चेंडूला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तिकडे हो 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 फटका फसलाय. मैदानाच्या आतमध्ये मिडॉपला क्षेत्ररक्षक तैनात होते, चुकी केली गेली नाही. अल्तमाश कडुपकर कुछ किए विना नक्कीच मैदानाच्या बाहेर जात आहेत. विकेटचं पतन. आणि 3 चेंडूवर सिंगल आली, तदनंतर एक डॉट बॉल गेलाय. पॉवर प्लेचं षटक आपल्या हातातून जातोय का असा स्वतःला प्रश्न अल्तबश कुडुपकरने विचारला. या प्रश्नाचं उत्तर शोधताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अंगलट आला. मैदानाच्या आतमध्ये विकेट देऊन गेले. जुनेद यांनी केलेली चांगली कामगिरी जरूर आपण पाहतोय. खूप सुंदर षटक जरूर झालेलं आहे, परंतु जिथे अल्तबश बाद झाल्यानंतर लाला 11 वरणच्या माध्यमातून आणखीन एक असा खेळाडू ज्या खेळाडूची सध्याच्या घडीला चर्चा आहे, कारण अमीर कुडुपकर हे नाव सध्याच्या घडीला दक्षिण रायगडच्या किंबहुना या परिसरातील क्रिकेटमध्ये अधोरेखित केलं जातंय. मॅचचे करते धरते किंबहुना कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पिचिंग उजव्या यष्टीवर झाली, हलकाशी उंची दिली गेली आणि तिकडनं मात्र आपण पाहतोय स्पेअर कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. आपण पाहतोय अल्फत्ते किजलोली संघाने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. जुनेदच्या हातात पहिला चेंडू सोपवला आणि हो 100% कामगिरी चांगली केलेली आहे. 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट. महत्त्वपूर्ण आपण पाहतोय वरण संघाची डगआउटच्या आश्रयाला आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकवतं आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या मैदानात यावं लागतं. जिथे आपण पाहायला गेलं तर दक्षिण रायगड किंबहुना महाड या विभागाचा क्रिकेटचा विचार केला तर किंजलोली वरण हे सातत्यपूर्ण वेगवेगळ्या सामन्यांमध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला एक दुसऱ्यासोबत भेटत असतील किंबहुना पाहत असाल, परंतु जसं रोज नवीन सूर्य आपल्या आयुष्यात नवीन सकाळ घेऊन येते, हो नवीन सामना काहीतरी नवीन घेऊन येतोय. आज कोणाचा सामना आहे? एका बाजूला अल्फत्ते किजलोले तर दुसऱ्या बाजूला लाला 11 वरण संघ. मैदानाच्या आतमध्ये पर्याय क्रमांक 2 मार्गस्थ केला जातोय. आपण पाहतोय विजय मोहिते आल्या आल्या आपल्या नावाचा बोलबाला सोडला गेला. विजय मोहिते याने बॅटची कडा जरूर घेतली होती, थोडंसं डेंजर मध्ये होते क्षेत्ररक्षक. आमच्या प्रेक्षकांची ऍक्टिव्हची चावी हरवलेली आहे. कोणाला सापडली असेल तर कृपया करून आमच्याकडे द्या, त्यांना जाण्याचा प्रॉब्लेम येत आहे. मैदानाच्या दिशेने जाऊया. विजय मोहिते चर्चेत असलेलं नाव आणि सातत्यपूर्ण किंजलोळीसाठी एक गोलंदाजीसाठी हे नाव अधोरेखित केले जाते. पहिल्या बॉलवर आपण पाहायला गेला तर एक चान्स निर्माण केला होता, परंतु त्या धर्तीवर दुसरा जसा बॉल टाकला गेला अमीर यांना तोही डॉट बॉल आलाय. आपण पाहू शकता शरीरापासून लांब होता, बाल बसले आणि याही वेळेला विजय मोहिते यांचा आणखीन एक डॉट बॉल आलाय. जिथे आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. जुई या गावाच्या एंडकडून जिथे खऱ्या अर्थाने या गावाने ही वैभवशाली परंपरा असलेली क्रिकेटची स्पर्धा दिलेली आहे. सध्याच्या घडीला चर्चा आहे या गावाची आणि हे चर्चा आहे या क्रीडा स्पर्धेची, चर्चा आहे या आयोजनाची, कारण मानाची सन्मानाची आणि अखंड जुई गावाच्या अभिमानाची क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. अमीर कुडुपकर पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने टोळवलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फील्ड केली जाईल. एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय अपील झाला, उचलून धरला आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेटचं पतन जरूर आलेलं आहे.
आपण पाहतोय आज 100% खरे उतरलेले आहेत. आज घरून येताना निश्चय केलाय मनात अल्फत्ते किजलोलीची, कारण ह्या मैदानावर कित्येक वेळा आपण खेळलेलो आहोत, कित्येक वेळा खेळासाठी येणार आहोत, परंतु आजची स्पर्धा खूप खास आहे. पहिलं पर्व या लाईटमध्ये खेळायचं आहे आणि हो अल्फत्ते किजलोलीचा बोलबाला सुद्धा सोडायचा आहे आणि तेच सध्याच्या घडीला करत आहेत. सूरज होते तिकडे, चांगला अडवला, फेकी केली, अमीरला डगआउटला पाठवलाय. 5 धावा धापलकावर 2 गडी बाद झालेले आहेत. विजय मोहितेचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहेत. या वेळेला ओ हो 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 काही कळायच्या अगोदर चेंडू गेलाय सीमारेखा पलीकडे, परंतु जाता जाता बॅटरचा घात केलाय. डगआउटच्या रस्त्याला पाठवला जाईल. क्लीन बोल्ड. अक्रम मैदानाच्या आतमध्ये उतरले. अक्रम सज्ज झाले. अक्रमचं नाव येताच मैदानाच्या आतमध्ये बाहेर सुद्धा जावं लागलं. विजय मोहितेचा वेग 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 आणि या वेगाला पारखू शकले नाही. मैदानाच्या आतमध्ये कठीण किंबहुना मैदानाच्या आतमध्ये खूप वाईट परिस्थितीत लाला 11 वरण संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. विजय मोहितेचं अफलातून षटक, जे आता षटक नुसतं राहिलं नाही तर आता ते षटक हॅट्रिकच्या मार्गस्थ होत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दानिश दाखल झालेले आहेत. याही वेळेला दानिशने मात्र समोरच्या दिशेने फुटबॉल स्टाईलने अडवलाय चेंडू आणि आपण पाहतोय बराच काळ हवेत होता. लॉंग ऑफला टोळवलाय दानिशने आणि एक सिंगल काढून नक्कीच नॉन स्ट्राईकला मार्गस्थ झालेले आहेत. जेव्हा बरंच काही तुमच्या विपरीत घडतं तेव्हा सिंगल होणं गरजेचं आहे आणि ही सिंगल आली. धावफलक 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावर रिजवान पेवेकर नॉन स्ट्राईकला उभे आहेत. आपल्या संघाची पडझड पाहत आहेत आणि ही थांबवण्याचं काम सध्याच्या घडीला रिजवान करत आहेत. चेंडूने घेतलाय दिशा आणि ही दिशा खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारी आहे. हो आल्यात 6 धावा. जातोय. आपण पाहतोय कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला रिजवान पेवेकरने. एपी लाईव्ह इव्हेंट तुम्हाला सर्व काही आणि हो सगळं काही देण्यासाठी आता सज्ज झालेले आहे. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावा मात्र 12 झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जबरदस्त षटक अल्फत्ते किजलोलीच्या माध्यमातून जरूर झालेले आहे. पडझड 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 आणि आज 3रा सामना आहे जास्मिन आणि या जर स्पर्धेचा विचार केला तर टॉस कॉल खूप महत्त्वाचा आहे. जो टॉस जिंकतोय तो खऱ्या अर्थाने गोलंदाजी घेतोय. समोरचे बॅटर मात्र संभ्रमित ठेवतायत आणि हो कमी टार्गेट ठेवलं जातोय. परंतु याही वेळेला आणखीन एक पर्याय क्रमांक 3 आपण पाहतोय सलमान दाखल झालेले आहेत. पहिलाच बॉल सलमान यांचा पिचिंग झाली, उंची घेतली गेली. आपण पाहतोय यष्टिरक्षकाचा वेध ऑन स्क्रीनवर आपण सलमानला पाहतोय. आज सातत्यपूर्ण स्लॉगवर किंबहुना जेव्हा टार्गेट सेट होतं तेव्हा सलमानला प्राचारण करण्यात येतंय. फत पल्लवकर आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक पंच आज सलमानला जरूर सूचना देत आहेत आणि एपी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एका स्क्रीनवर 2 क्षणचित्र आपण जरूर पाहतोय. या वेळेला पॉइंटच्या वर डोक्यावरून आणि हा चेंडू मार्गस्थ केलाय सीमारेखा पलीकडे आलाय. दानीच्या बॅट मधून 4 चौका. यासाठी क्रिकेट ओळखलं जातो. धावांचा धावा धाव करणारे क्रिकेट. हो इकडे वरणवाले धावा धाव करत आहेत, तिकडे धावा कमी करण्यासाठी किंजलोली सुद्धा धावा रोखण्याचा धावा धाव करत आहेत. 16 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय दानिश 5 धावांवर खेळत आहेत तर रिजवान 9 वैयक्तिकवर खेळत आहेत. सलमान पुन्हा एकदा सज्ज आहेत.
दानिश स्वतःला सावरतायत. एक मोठा फटका आलाय, पडझड झाली आपली. बरेचसे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आज हवा खात आहेत आणि याही पलीकडे हा डाव मला पुढे न्यायचा आहे. स्वतःला शांत ठेवलं, संयमी ठेवलं. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. 17 धावा धावपलकावर सलमान आपण पाहतोय तिसरे षटक जरूर घेऊन आलेले आहेत आणि आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. हो, एक डॉट बॉल सुद्धा आलाय त्यांच्याकडून, परंतु समोर आता रिजवान पेवेकर आहेत. सातत्यपूर्ण वरण संघ जेव्हा जेव्हा अडचणीत येतो त्या अडचणीत आशेचा किरण किंबहुना त्या अडचणीतून काम करण्याचं काम नक्कीच सातत्यपूर्ण रिजवान सातत्यपूर्ण करतायत आणि ही ओळख आहे रिजवान पेवेकरची आणि ती आता खरी उतरते का? तर तिकडे आपण पाहतोय खेळ थोडासा थांबलाय. अडचणीत आहे संघ आणि या अडचणी दूर करण्यासाठी सध्याच्या घडीला दानिश आणि रिजवान प्रयत्न करत आहेत, परंतु अल्फत्ते किजलोली या संघाचं आज कौतुक करणं गरजेचं आहे. मग विजय मोहितेची गोलंदाजी आपण दुसरी गोलंदाजी पाहिली, काय अफलातून गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक कमी धावसंख्येचं दिलं गेलं आणि या धर्तीवर आपण पाहतोय कमीची धावसंख्या सध्याच्या घडीला जरूर झालेल्या आहे. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे, जिथे रिजवान 9 धावांवर खेळत आहेत. हो, दानिश सुद्धा 4 चेंडूमध्ये 5 धावा खेळत आहेत आणि त्यांच्या बॅटमधून मागील काळात एक मोठा फटका आलाय. ही जमेची बाजू आहे सध्याच्या घडीला लाला 11 वरण संघासाठी आणि आता खेळ थोड्याशा विश्रांतीनंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा चालू. या वेळेला हो व्हाईट बॉल दिलाय पंच सरांनी आणि या व्हाईट बॉलला नक्कीच गोलंदाजांनी चॅलेंज सुद्धा केलेला आहे. थोडंसं घुटना टेक करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू पिचिंग डाव्या एष्टीवर लेग स्टंपवर होती असं पलकरला जाणवलं आणि तिकडनं मात्र व्हाईट दिलाय. यस मनोज सर, मैं यहाँ हाईवे के आसपास खड़ा हूं, तो प्लीज मिनाज आर्ट्स श्रीवर्धन की टीम यहाँ पहुंचनी है टॉस के लिए कि हर एक इनिंग के बाद टॉस होना ही होना है. अगर ना हो तो पेनलाइज किया जाएगा. तो प्लीज कैप्टन ऑफ धुतरोल and the captain of Srivardan, what captain report to the mic. Thank you very much. नक्कीच आपण पाहतोय टीव्ही अंपायर कळवतायत वाईड आहे आणि पलकर सरांचा हा निर्णय त्यांनी सुद्धा योग्य ठरवलेला आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे पिचिंग झाली, थोडीशी शफल झाली आणि तदनंतर मात्र शफल लाईन सुद्धा क्रॉस केली गेली आणि वाईड दिला. एक धाव नक्कीच आली आणि धावपलक एकनी पुढे जाईल. आपण पाहतोय 18 धावा. पुन्हा एकदा सलमानच्या चेंडूकडे जाऊया जिथे रिजवान स्ट्राईक एंडला आहेत. या वेळेला उलटा पुलटा मारण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये जरूर झालाय आणि हो त्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा टाळ्या येत आहेत त्यांच्या चाहत्यांच्या. कारण का तर इथून चेंडू मार्गस्थ झाला असता तर हो संघाला 4 धावांची सजा सुद्धा भेटलेली असते, परंतु डॉट बॉल आलाय. सलमान यांचं कौतुक करूया. आज गोलंदाजी अफलातून होत आहे, परंतु रिजवान यांना सुद्धा आता वेळेवर गेर टाकावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. इकडे मात्र चेंडू टोळवलाय, क्षेत्ररक्षक लावलाय तिकडे, परंतु त्यांच्या रेंज मध्ये चेंडू येत नाही. शेवटच्या क्षणाला चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे, येतोय चौकार. होतोय 4 धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या 4 धावेने धावपलक जाऊन पोहोचलाय 22 वर. धावा आकार घेत आहेत आणि हो रिजवानला या डावाला आकार द्यावा लागेल, कारण मागे काय घडले याचा विचार करण्यापेक्षा आता काहीतरी वेगळं करूया. कारण डर के आगे जीत है असं म्हटलं जातं आणि हो आता डर आहे कमी धावसंख्येचा आणि त्याला मार्गस्थ करावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू हो नशिबाची बॅटची कडा, लॉंग स्टॉपला चेंडू निघून जातोय सीमारेखा पलीकडे. हो चौकार.
अंक 3 आणि आपण पाहतोय मागील 2 चेंडूवर चौकार आले. सलमान यांचं षटक संपलेलं आहे जिथे 14 धावा खर्च केल्या गेल्या आणि हो 3 षटकामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात लाला 11 वरण संघ मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धापलकावर जरूर लागलेले आहेत. जिथे आपण पाहतोय रिजवान 7 चेंडूमध्ये 17 धावांवर खेळत आहेत. आमचे लाडके प्रेक्षक आपण पाहू शकता. या स्पर्धेला प्रेक्षकांनी खरे अर्थाने डोक्यावर घेतलेलं आहे. पहिली रजनी आहे आणि पहिल्याच रजनीमध्ये आपण पाहतोय प्रेक्षक सुद्धा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं खूप खूप सारं स्वागत असणार आहे कारण जुईचं आयोजन चॅम्पियन ट्रॉफी आणि हो मैदानाच्या आतमध्ये हा सामना रंगला आहे. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज पाशीलकर आणखीन एक घातक गोलंदाज. ओहो याच्यासाठी चेंडू ओळखले जातात. शॉर्ट ऑफ चेंडू ठेवला गेला त्याला मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला हवेत पकडला गेला आणि हो सूरज पाशीलकरला भेटते विकेट. विकेटचं पतन. मोहिते आहेत. सूरज आले त्यांनी चेंडू फेकला गेला आणि विकेट सुद्धा घेतली. जिथे धावा येत होत्या त्या धावा आता रोखण्याचं काम दानिशच्या माध्यमातून जरूर झालेलं आहे कारण 5 वैयक्तिक धावा 6 धावांवर खेळत आहे बाद झाले आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 गडी बाद झाले. 26 धावा शेवटचं षटक मार्गस्थ करण्यासाठी सूरज मोहिते दाखल झाले. जसे आले तशी हो विकेटची शुभ वार्ता घेऊन आले अल्पत्ते किजलोरीसाठी. पुन्हा एकदा तिसरा सामना कमी धावसंख्येचा होतोय का. हा मात्र चेंडू टळवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार चौकार. बॉक्स मध्ये या. पुढच्या बॉल कडे जाऊया. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय का तर तिकडे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सीमारेखा जवळ घेतलाय झेल आणि हो अतिपने ती कामगिरी केली. विकेटचं पतन. Okay, let's go. काय खेळ चाललेला आहे. भले भाले गार झालेत आज गंमत मध्ये. आज संध्याकाळचं सत्र फ्लड लाईट आणि त्यामध्ये भले भले बॅटर आज मात्र आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये लवकर बाद होत आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धापलकावर सूरज मोहितेचे आणखीन 3 चेंडू शेष असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सोहेब दाखल झालेले आहेत. रिजवानच्या जोडीला आता बॅटिंग करायची आहेत. नवोदित एलेत परंतु ओहो याही वेळेला हवेत खेळले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि किंजलोली वाले चुकी ही त्यांच्या डिक्शनरीत नाही आणि हो घेतलाय झेल. आणखीन एक विकेटचं बदन. यस डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सईम दाखल झालेले आहेत. लाला 11 वरण संघ थोडासा पडझडीत आहेत. जिकडे रिजवान बोलत आहेत हो हो आता ही पडझड थांबवण्यासाठी वेळ चेंडू कमी आहेत परंतु सईम तुम्ही आलात आता डगआउट मधनं सेट व्हा. परंतु आपण पाहतोय तिकडे मात्र सूरज मोहितेचं कौतुक करणं गरजेचं आहे. स्लॉग ओव्हर शेवटचं ओव्हर कमी धावसंख्येचं सध्याच्या घडीला हाताळलं जातोय.
याही वेळेला सईमने थोडा संयमी फटका खेळला गेला. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जरूर मार्गस्थ केला. एक सिंगल सईमच्या माध्यमातून जरूर घेण्यात आलेली आहे. एकेरी धावेने धपलक 31 वर जरूर जाऊन पोहोचलेला आहे. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या सत्रातील शेवटचा बॉल रिजवान पेवेकरला खेळायचा आहे. 7 चेंडूमध्ये 17 धावांवर वैयक्तिक खेळत आहेत आणि शेवटची टोटल चॅलेंजिंग टोटल दुसऱ्यासाठी सत्रासाठी आव्हान किती असेल? अल्पत्ते किंजलोली या प्रश्नाला उत्तर देणारा हा चेंडू रिजवान मारतील का? आपण पाहू शकता एका स्क्रीनवर 2 क्षणचित्र जिथे सूरज आहेत, रिजवान आहेत. रिजवानसाठी हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर होता. बरंच काही पंचांच्या दिशेने पाहिलं गेलं आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नक्कीच बिलाल सर आमच्याशी लगेच जोडले जातील आणि या चेंडू नक्कीच आपण पाहतोय. आपण पाहू शकता एपी लाईव्ह इव्हेंट जबरदस्त या स्पर्धेला जोडून कामगिरी करत आहेत. तर वाईड बॉल जरूर दिलेला आहे टीव्ही अंपायरने. नक्कीच या वाईड नंतर एक धाव जरूर लाला 11 वर्ण संघाची जरूर मार्गस्थ पुढे जाईल आणि एक संधी अजून एक रिजवान पेवेकरला जरूर येईल आपली धावसंख्या पुढे नेण्यासाठी. मित्रांनो 32 झाल्यात. हो, अजून एक चेंडू सूरज मोहितेला मार्गस्थ करायचा आहे. शेवटची टोटल, शेवटचं बॅटल किंवा क्रिकेटचा रणसंग्राम आता किती धावसंख्येसाठी लढणार हे नक्कीच या चेंडू नंतर तुमच्या आमच्या समोर जरूर येईल. सूरज मोहिते पुन्हा एकदा अजून सुद्धा आपण पाहतोय शेवटचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय पिचिंग झाली परंतु तिकडे रनआउट आणि इकडे डॉट बॉल आलाय. रनआउट. चांगला चेंडू टाकला सूरजच्या माध्यमातून आणि पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. 32 झाल्यात. हो, आणि 33 ची गरज असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये जिथे अल्पत्ते किंजलोली सलमान आपण पाहतोय टॉस जिंकला. निर्णय घेतला गेला की गोलंदाजी करण्याचा. तो गोलंदाजीचा निर्णय त्यांच्या पत्त्यात पडलाय. कमीची धावसंख्या आले परंतु क्रिकेटचा खेळ नाही. कारण मागील 2 सामने आपण कमी धावसंख्येचे पाहिले आणि ते धावसंख्या मात्र चेसिंग वाले होते. परंतु हा सामना कसा असणार याही गोष्टीकडे लक्ष असेल. परंतु जमाने सर पुढच्या टॉस तुमचं वक्तव्य. The captain of Dhutrol and the captain of Minazar Srivardan, please both captain report to the mic. हर कोई जानता है कि क्रिकेट के बिना सोना भी मुश्किल है. तेरे बिना सोना खोटा रे और तेरे बिना पीली पीली धूल का उड़ना झूठा रे. क्रिकेट ना तो कोई चीज नहीं, क्रिकेट है तो हर चीज है. हर कोई जानता है कि क्रिकेट बिना यहाँ एक एक पल गुजरने के लिए मुश्किल हो गया है. आजकल की इस दुनिया में जो तरक्की भड़कती दुनिया है, जो मिसाइलों की दुनिया है, शांति कहाँ पे है? ये प्रेक्षक आहिस्ता आहिस्ता जमा रहे. किस लिए? क्योंकि वो शांति चाह रही है. क्यों? क्योंकि शांति के बिना ये दुनिया नहीं है. तो प्लीज बोथ कैप्टन फ्रॉम धुतरोली एंड श्रीवर्धन रिपोर्ट टू द माइक. श्रीवर्धन के कैप्टन आइए. धुतरोली के कैप्टन चाहिए ही चाहिए. पहले ही कहा मैनेजमेंट में कि पहले इनिंग में टॉस होना कंपलसरी है वरना 2 रन से पेनलाइज किया जाएगा. रज्जाक ब्रूड प्लीज आइए टॉस के लिए. तकलीफ देना चाहते हैं. जब तक तकलीफ नहीं तब तक राहत भी नहीं ना. धुतरोल टीम के कैप्टन, यहां ज्यादा देर तक वेट नहीं किया जाएगा क्योंकि पेनल्टी लगेगी. 100% पेनल्टी लगेगी. कोई वेटिंग नहीं है, कोई इंतजार नहीं होगा. क्यों? क्योंकि ये अंडर लाइट क्रिकेट खेला जा रहा है, लाइट के नीचे. और आप जानते हैं टॉस होना ही होना है. पहले इनिंग में टॉस होना ही होना है जरूर. बानकोट के टॉप लेवल का खिलाड़ी द सीनियर प्लेयर आसिफ मुकादम, इनका वेलकम है जुई के इस ग्राउंड पे जहां हर कोई जानता है, देख रहा है कि
कि अगर ये तारीफ किया जाए तो अच्छा नहीं लगेगा, क्योंकि ऐसा सजाया हुआ है कि यहाँ से हाईवे जाता हुआ वहाँ से जब देखते मंजर तो सीना चौड़ा होता है कि वाकई जूही की जो मेहनत है, जो कोशिश है, रंग ला रही है. यस, ओवर टू जासिम. चला परत एकदा अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सुस्वागतम असेल. पालकुते क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला आजच्या दिवसामध्ये जुई या सुंदर गावामध्ये रंगताना पाहायला भेटेल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला तिसरा सामना पार पडताना पाहायला भेटेल. खरंच चांगली कामगिरी आपल्याला फर्स्ट इनिंगमध्ये पाहायला भेटली होती. पहिल्या सत्राच्या नंतर संघाची धावसंख्या झाली होती 33 आणि टार्गेट 32 धावा झाले आणि 33 धावांचा टार्गेट सेट करण्यात आला आहे. पाहूया 33 धावांचा पाठलाग करताना आपला टीम पाहायला भेटेल. अल फतेह किजलोल, खरंच अल फतेह किजलोल संघ असेल. मोठे फटके मारणे गरजेचे असेल, पण जास्त धावांचा वन नाहीये. चेंडू 24 चेंडू आणि अपेक्षा असेल ती मात्र 33 धावांचे. एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. बेस्ट वर्सेस बेस्ट सामन्याला स्टार्ट. गोलेन ट्रॅक होती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिला हात षटक हाताळताना गोलंदाज रिजवान. खरंच चांगली कामगिरी फलंदाजीमध्ये राहिली होती या गोलंदाजाची. इथं थोडं पालागोत्री डाव्या इष्टीचा थोडा पाडता चेंडू, खरंच उजव्या इष्टीचा थोडा पाडता चेंडू पंचांनी दंडित केलाय मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये. एक धाव जोडली जाईल. एकच्या साहाय्याने वैयक्तिक स्वतःचं खात्यात नाही, पण संघाच्या खात्यावर संघाची धावसंख्या 1. खरंच चांगली कामगिरी राहिली होती. पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त आलाय. रिजवान गोलीन ट्रॅक होती परत एकदा सज्ज. परत कट करण्याचा प्रयत्न. चेंडू तडम्यांच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. थोडासा वेगामध्ये असेल. चेंडू अगोदरच निघून जाईल. दन 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 करत सीमा रेखा पार येईल. एक दमदार दर्जेदार स्ट्रोक. भेटतील 4, मिलेंगे 4, तो बेडा होगा पार. येत आहे 4. Yes, it's a toss time. The toss between Dutrol versus Srivardan. The captain of Srivardan is Faizan and the captain of Dutrol is Irshad. और हमारे पास रज्जाक भाई है. Yes, it's a toss time. Champion is calling. जी वारियर्स आया. श्रीवर्धन ने टॉस जीता है. Win the toss and selected to फील्डिंग. field first. चलो, थैंक यू वेरी मच. ओवर टू जासिम. पहिले इथं मंदाळक्या चेंडूला सन्मान द्यायचा प्रयत्न. एकच धावा जोडली जाईल. एकच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेड. एकच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात सुद्धा धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. खरंच पहिल्या षटकामध्ये आपल्याला चांगली कामगिरी फलंदाज विजू यांच्या माध्यमातून राहिलेली आहे, कारण की मोठ्या फटकेची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूने मोठ्या फटक्याने स्वागत केलं आणि इनिंगला सुद्धा सुरुवात केलं. खरंच पालकुद्दी चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते. फलंदाजीच्या माध्यमातून डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल. चांगली कामगिरी करणं, चांगले फटके मारणे खूप गरजेचे असेल. डावखुरा फलंदाज असेल. रिजवान गोलेन ट्रॅक होती. पहिला षटक पॉवर प्लेचा असेल. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. परत एकदा इथं रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. चेंडू अगोदरच वेगवान निघून गेला. सरळ एसटीचा वेध घेणारा चेंडू. निर्धाव चेंडूचा मारा. खरंच बीट झाली फलंदाज फैसल. निर्धाव चेंडूचा मारा झालाय. 6 धावा धावफलकावर जोडले गेले. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असेल. 3 चेंडूमध्ये तब्बल पालक 6 धावा जोडले गेलेत. खरंच पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी अजूनपर्यंत राहिलेली आहे. रिजवान यांना निर्धाव चेंडू फेकणे गरजेचे आहे आणि एक चेंडू हा निर्धाव सुद्धा आलेला आहे. परत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा ट्रॅकर होता. इथं सुद्धा संधी होती मोठा फटका खेळण्याची. इथं सुद्धा बीट होते फलंदाज. निर्धाव चेंडूचा मारायचा. अप्रतिम A1 दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. खरंच पाहायला गेलो मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग दाखल झाले. सर्व मान्यवर दाखल झाले. सर्वांचं मनपूर्वक या क्रिकेटच्या महासंग्रामध्ये स्वागत असेल. खरंच आपल्याला संपूर्ण स्पर्धेचं दृश्य AP लाईव्ह इव्हेंटवरती दाखवण्यात येत आहे. तर AP लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेचं दृश्य दाखवण्यात येते. यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली. एक मानाची, सन्मानाची, गौरवाची स्पर्धा आपल्या भेटीला. आजचा पहिला दिवस आणि क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला भेटतोय. परत एकदा वेगवान. इथं रिव्हर्स अटेंड केलाय. आलटी पलटी आणि चेंडूला पाठवलंय. सीमा रेखा पार कलते. भेटतील 4.
परत एकदा गोलंदाज सज्ज होईल. हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्ररक्षक असेल, थोडेसे फंबल झाले आणि थोडेसे दूर राहिले. इथं सुद्धा चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमा रेखा पार आला, एक दमदार दर्जेदार स्ट्रोक. इथं सुद्धा भेटेल 4. डीजे खरंच पालकवृत्ती चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची